नमस्कार. आज आपण टू सर विथ लव्ह या एका खूपच शक्तिशाली आणि आत्मचरित्रावर आधारित कादंबरीबद्दल बोलणार आहोत. ही एक अशी कहाणी आहे जी आदराची ताकद आणि त्यातून होणारं अविश्वसनीय परिवर्तन दाखवते. तर गोष्ट सुरू होते एका अशा व्यक्तीपासून ज्याने रॉयल एअरफोर्समध्ये राहून आपल्या देशासाठी युद्धात सेवा केली. पण जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याला एका अशा वास्तवाला सामोरं जावं लागतं जे खूपच धक्कादायक आहे. वंशभेदामुळे त्याचाच देश त्याला नोकरी नाकारतो आणि हाच विरोधाभास या कथेचा पाया आहे. मग प्रश्न हा आहे की एक शिक्षक अशा वर्गाला कसा बदलू शकतो ज्याला सगळीजण वाया गेलेली केस मानत होते, तेही फक्त एका साध्या पण शक्तिशाली विचाराच्या जोरावर? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर ही गोष्ट आहे E.R. ब्रेथवेट यांची. दुसऱ्या महायुद्धानंतरचं ब्रिटन, एक अशी वेळ जिथे दिलेली वचनं आणि प्रत्यक्षातलं वास्तव यात जमीन आसमानाचा फरक होता. आणि याच परिस्थितीत ब्रेथवेट सापडले होते. ब्रेथवेट काही साधेसुधे नव्हते. ते एक हुशार इंजिनियर होते, रॉयल एअरफोर्सचे सैनिक होते. पण या सगळ्यांपेक्षा मोठी असलेली त्यांची ओळख म्हणजे त्यांचा रंग. आणि याच कारणामुळे त्यांना सगळीकडे नोकरी नाकारली जात होती. शेवटी दुसरा कुठलाच पर्याय उरला नाही म्हणून त्यांनी एका शाळेत शिक्षकाची नोकरी स्वीकारली. बरं, ही नोकरी त्यांना घेऊन गेली एका अशा ठिकाणी जे त्यांच्यासाठी एक खूप मोठं आव्हान ठरणार होतं. एक असं आव्हान जे त्यांच्या संयमाची आणि विचारांची परीक्षा पाहणार होतं. त्या शाळेचं नाव होतं ग्रीनस्लेड स्कूल. ही काही सामान्य शाळा नव्हती. लंडनच्या ईस्ट एंड या गरीब आणि खडतर भागातली ही शाळा होती. आणि इथले विद्यार्थी म्हणजे असे ज्यांना त्यांच्या वाईट वागणुकीमुळे इतर सगळ्या शाळांनी नाकारलं होतं. त्यामुळे इथलं वातावरण कसं असेल याचा अंदाज येतोच. ब्रेथवेट जेव्हा पहिल्यांदा वर्गात गेले तेव्हा त्यांचं स्वागत झालं ते उद्धटपणाने. लेक्चर सुरू असताना डेस्क वाजवणं, शिवीगाळ करणं आणि नवीन शिक्षकाला मुद्दाम त्रास देणं हे सगळं रोजचंच होतं. हाच त्यांच्या समोरचा खरा संघर्ष होता. आता बघा, रोजच्या या त्रासाला कंटाळून एक वेळ अशी येते की ब्रेथवेट जवळजवळ हार मानतात. पण तेव्हाच ते एक असा निर्णय घेतात जो सगळं काही बदलून टाकतो. ते आपला शिकवण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलतात. आणि हा बदल काय होता माहितीये? एकदम साधा पण खूप खोलवर परिणाम करणारा. त्यांनी ठरवलं की या मुलांना आता लहान मुलांसारखं नाही तर मोठ्या प्रौढ व्यक्तीसारखं वागवायचं. त्यांनी प्रत्येक मुलीला मिस म्हणून हाक मारायला सुरुवात केली आणि त्या बदल्यात मुलांनी त्यांना सर म्हणावं अशी अपेक्षा ठेवली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, या छोट्याशा बदलाचा परिणाम लगेच दिसू लागला. ज्या क्षणी ब्रेथवेटने मुलांना आदर द्यायला सुरुवात केली तेव्हापासून मुलांनीही स्वतःला आणि एकमेकांना आदराने वागवायला सुरुवात केली. काही आठवड्यांतच त्यांच्यात एक अविश्वसनीय बदल झाला. आणि या बदलाचा खरा पुरावा म्हणाला तो एका खास कार्यक्रमात. शाळेचा 6माही अहवाल सादर करण्याचा कार्यक्रम होता, जो विद्यार्थ्यांच्या परिवर्तनाचा एक सार्वजनिक सोहळाच ठरला. या कार्यक्रमाची सगळ्यात खास गोष्ट काय होती तर सगळं काही, म्हणजे अगदी आयोजन करण्यापासून ते सादरीकरणापर्यंत विद्यार्थ्यांनी स्वतः केलं होतं. यातून त्यांची वाढलेली जबाबदारीची भावना अगदी स्पष्ट दिसत होती. आणि ऐका, त्यांनी विषय काय निवडला होता त्यांच्यात झालेला बदल यातूनच स्पष्ट दिसतो. मिस जोसेफ नावाच्या विद्यार्थिनीने मोठ्या आत्मविश्वासाने जाहीर केलं की त्यांच्या सगळ्या अभ्यासाचा मुख्य विषय आहे मानवजातीचे परस्परावलंबन. प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या विषयातून हाच विचार पुढे मांडला. बघा ना, पॉटरने गणितातून सांगितलं की समान वजनं आणि मापं जगभरात सामंजस्य कसं वाढवतात, तर सॅपिएनोने निसर्ग अभ्यासातून दाखवून दिलं की कीटकांसारख्या समस्यांशी लढण्यासाठी सगळ्या देशांनी एकत्र येणं किती गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक विषय हा मानवतेला जोडणारा धागा आहे हे त्यांनी दाखवून दिलं. पण कार्यक्रमाचा जो हाय पॉइंट होता तो तर अजून यायचा होता. फनमन नावाच्या विद्यार्थ्यानं जे केलं ते खरंच अविश्वसनीय होतं. तो स्टेजवर एक मानवी सांगाडा घेऊन आला आणि म्हणाला, आपण सगळे वरून वेगळे दिसलो तरी आतून मुळात आपण सगळे सारखेच आहोत. हा जणू ब्रेथवेट यांच्या संघर्षाला दिलेला एक सलामच होता. दिवस अजून संपला नव्हता. पुढे एक वादविवाद होता. डेनहॅम नावाच्या एका विद्यार्थ्याने, जो एक प्रशिक्षित बॉक्सर होता, त्याने थेट पीटीच्या तासावरच टीका केली. तो म्हणाला की हा तास पूर्णपणे निरर्थक आहे. बिचारे शिक्षक मिस्टर वेस्टन या टीकेने इतके गोंधळले की त्यांना काय बोलावं हेच सुचेना. पण तेव्हाच मिस फिलिप्स नावाच्या दुसऱ्या एक शिक्षिका पुढे आल्या आणि त्यांनी इतक्या शांतपणे आणि हुशारीने उत्तर दिलं की पीटी हा फक्त शरीराचा नाही तर मनाचा आणि चारित्र्याचाही व्यायाम आहे. डेनहॅमला त्यांचा मुद्दा पटला आणि त्याने मोठ्या मनाने आपला पराभव स्वीकारला. हे विद्यार्थ्यांच्या वाढलेल्या समजूतदारपणाचं आणखी एक उत्तम उदाहरण होतं. तरी ही गोष्ट फक्त एका वर्गाची किंवा शाळेची नाहीये. याच्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं.
हे धडे वर्गाच्या भिंतींच्या पलीकडचे आहेत. ही कादंबरी आपल्याला वांशिक भेदभावामुळे होणाऱ्या वेदनांची जाणीव करून देते, वसाहतवादाचे दूरगामी परिणाम दाखवते आणि विद्यार्थी-शिक्षक नात्याचं खरं महत्त्व समजावते. पण या सगळ्याच्या केंद्रस्थानी एकच गोष्ट आहे, मानवी प्रतिष्ठेची आणि आदराची गरज. जो आदर ब्रेथवेट यांना नाकारला गेला होता, तोच त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिला. म्हणजेच ब्रेथवेट यांचा प्रवास आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवतो की लोकांना आदराने वागवणं हे फक्त चांगलं वर्तन नाही, तर ते इतरांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारं एक शक्तिशाली साधन आहे. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न उरतो की आदर ही अशी गोष्ट आहे जी कामगिरी करून मिळवावी लागते, की माणूस म्हणून जन्माला आलेला प्रत्येकाला तो सुरुवातीपासूनच मिळायला हवा. यावर नक्की विचार करा. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.